लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेशी संबंधित एक गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयाचे यंदाचे फायर ऑडिट अद्याप झालेले नाहीये. जानेवारी 2025 मध्ये जिल्हा रुग्णालयाचे शेवटचे फायर ऑडिट करण्यात आलेलं होतं. नियमानुसार जानेवारी 2026 मध्ये पुन्हा फायर ऑडिट होणं अपेक्षित असताना ऑगस्ट महिना उजाडला तरी हे ऑडिट प्रलंबित असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ही परिस्थिती केवळ जिल्हा रुग्णालयापुरतं मर्यादित नाहीये. नाशिक शहरातील तब्बल 195 खासगी रुग्णालयांचंही फायर ऑडिट अद्याप झालेलं नाहीये. रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येनं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची वर्दळ असते. अशा ठिकाणी अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांची नियमित तपासणी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातच अमरावतीतील रुग्णालय दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रखडलेली फायर ऑडिटची प्रक्रिया आता अधिक चिंतेचा विषय ठरते. यांचं फायर ऑडिट अद्यापही झालेलं नाही. नाशिक शहरामध्ये 687 हॉस्पिटल आहेत. 492 हॉस्पिटलचं फायर ऑडिट झालेलं आहे. 195 हॉस्पिटल अजून फायर ऑडिट केलेलं नाही आहे. बरं, ज्यांचं ऑडिट झालेलं नाही आहे त्यांना आपल्याकडून आता काय नेमकं कायदेशीर कारवाई केली जाते? ज्यांचं फायर ऑडिट झाले नाही अशा हॉस्पिटलला एक नोटीस दिला जाईल आत्ता, आणि त्याच्यानंतर त्या कालावधीत जर त्यांनी फायर ऑडिट पूर्ण केलं नाही तर त्यांच्यावरती जे कायद्यामध्ये किंवा नियमामध्ये आमच्या तरतूद आहे त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. साधारण काय कारवाई असेल? त्याच्यामध्ये फर्स्ट कारवाई आहे की त्यांचा विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा खंडित करण्याबाबतचे नियमामध्ये तसे निर्देश आहेत. नाही, सर्वच आस्थापनांच्या बाबतीत कायद्यातील तरतुदीनुसार वर्षातून 2 वेळेस फायर ऑडिट करणं बंधनकारक आहे. 1 जानेवारी महिन्यामध्ये आणि 1 जुलै महिन्यामध्ये असं साधारणतः 2 फायर ऑडिट करणं हे बंधनकारक आहे. आमच्या विभागाकडून आम्ही पहिले एक जाहीर नोटीस करतो सर्वांना का ह्या कालावधीमध्ये आम्ही जानेवारीत नोटीस करतो का एक जिमचे फायर ऑडिट करून नियमानुसार बी फॉर्म कायद्यातील तरतुदीनुसार म्हणजे कलमच्या 3 पोटकलमच्या 3 नुसार मालक आणि भगवतदार यांची जबाबदारी आहे का त्यांनी फायर ऑडिट करून त्याचा बी फॉर्म आमच्या अग्निशामक दलामध्ये मुख्य अग्निशमन केंद्र येथे सादर करणं बंधनकारक आहे. नाही, त्यांना प्रत्येक वेळेस आम्ही नोटीसद्वारे म्हणा किंवा आमच्या मॉकड्रिल असतील किंवा इतर माध्यमातून अवेअरनेस आम्ही करीत असतो. प्रत्येकाने त्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती करून घ्यायला पाहिजे. अशी जर त्यांनी स्वतःहून जर केलं तर अशा दुर्घटना नक्कीच टाळता येतील. तिथले फायर ऑडिट केलेलं आहे काही ठिकाणी, काही बाकी आहे, तिथलं काम चालू आहे. नाही, आता नाशिकमध्ये संदर्भ हॉस्पिटल असेल किंवा आपलं जिल्हा रुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालयाचं फायर ऑडिट झालेलं आहे जानेवारी महिन्यामध्ये. त्यांचं जुलै महिन्यातलं आता बाकी आहे. ते प्रोसेस करून ते बी फॉर्म आमच्याकडे सादर करतील. संदर्भाचं सिस्टीम बसवण्याचं काम चालू आहे, ते अंतिम टप्प्यात आहे. नाही, एक नवीन ते जे काही त्यांनी वाढवलेलं आहे मागचं बाजू, तिथं फायर सिस्टीम बसवण्याचं काम त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे. सिस्टीम पहिला जो फेज आहे तिचं फायर ऑडिट त्यांनी मागच्या वेळेस केलेलं आहे. नाही, तसं त्यांना आम्ही एक इंटिमेशन दिलेलं आहे का फायर ऑडिट लवकर करून घ्यावं. दरम्यान जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट नेमके कधी पूर्ण होणार आणि अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर प्रशासन काय कारवाई करणार आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.